आफ्टरनून सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण तांदळाचे पापड बघणार आहोत। तर मी तुम्हाला तळून पण दाखवते कशा पद्धतीने झालेले ते। तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण छान अशा तांदळाच्या कुरकुरीत सॉफ्ट अशा मस्त पांढऱ्या शुभ्र पापड्या करायला शिकणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील। तर 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तर तुम्हाला कोणते तांदूळ घ्यायचे असेल तर घेऊ शकतात। 4 मी ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि चांगले स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। तुम्हाला माहितीच आहे सध्या वाळवणीचे पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। कोणाला खिशी येत नाही तर कोणाला वाळवायला काही जमत नाही। कोणी जर अशा प्रकारे बाहेर कोणी जॉबला जात असेल तर सकाळी अशा प्रकारे पापड घरात करून ठेवले फॅन खाली, तर सायंकाळी आल्याच्यानंतर आपले पापड रेडी राहतात। तर बघू शकतात आपण सोप्या पद्धतीने पापड करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित मी ज्या काही टिप्स सांगेल त्या व्यवस्थित ऐका, म्हणजे पापड अगदी व्यवस्थित होतील आणि योग्य प्रमाणासह योग्य टिप्स तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तुमचे पापड अगदी छान होतील आणि कुरकुरीत होतील। तर सगळे काही तांदूळ आपण रात्रभर भिजून घेतलेले आहे, छान प्रकारे असे दुसऱ्या दिवशी धुवून घेतलेले आहे आणि चाळणी खाली निथळत ठेवलेले आहे। संपूर्ण पाणी त्याचं काढून घ्यायचं किंवा एखाद्या सुती कपड्यावर छान प्रकारे थोडे नॉर्मल सोक करून घ्यायचे आहे। त्यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण गेलेलं पाहिजे। अशा प्रकारे सुके तांदूळ आपण जसे अनारसे वगैरे करतो तशा प्रकारचे तांदूळ आपले रेडी पाहिजे, फक्त रात्रभर भिजवायचे आहे। त्यानंतर मी मिक्सरला मस्तपैकी दळून घेतलेले आहे। दळायचे असे की पूर्ण असं पीठ झालं पाहिजे आणि रवाळ जर पीठ राहिलं तर तुम्हाला खिशी घेताना जसं जास्त शिजवावं लागतं तशा प्रकारे आपली ही खीर शिजवावी लागेल। मागच्या आपण ब्लॉगमध्ये बघितलेले आहे ते डायरेक्टली कुकरला शिजवतात, तर ह्या वेळेस आपण खिरीसारखं करणार आहोत। तर अगदी वेगळ्या पद्धतीने आहे, त्याच्यामुळे सगळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आपलं जे पीठ आहे ते रेडी आहे। तुम्हाला जर वाटलं की थोडंसं रवाळ आहे तर चाळणीखाली थोडं चाळून घ्यायचं। मी देखील हे पीठ पूर्ण चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि एका मेजरमेंटनुसार अगदी योग्य प्रमाणासह तुम्हाला दाखवते। तर हे पातेल्यामध्ये मी पीठ मोजून घेतलेलं आहे। हे 2 पातेले आपल्याला पाणी टाकायचं आहे, त्याचं योग्य प्रमाण। 1 पातेलं पीठ जर असेल तर 2 पातेले पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला उकळी आणून द्यायची आहे। जास्त पण उकळी येऊन द्यायची नाही, पण आपण जसं कढवलेलं पिठलं करतो उकळीचं पिठलं तशाच पद्धतीची ही रेसिपी आहे। तर तुम्ही केलेलं असेल तर हे फॉलो करा। त्यानंतर मी त्यात टाकलेला आहे थोडासा आपला सोडा, आपण जो भज्याच्या पिठामध्ये टाकतो सोडा खारतो, तुमच्याकडे पापड खार असेल तर तो टाकू शकतात, मी काय टाकलेला नाही आहे। आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच पातेल्याने थोडंसं पाणी घेतलं आणि जे काही आपण पीठ चाळून घेतलेलं आहे तांदळाचं, त्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे। गुठळ्या पण होत नाही, शिवाय आपल्याला फेटायची पण गरज नाही, खिशी पण घ्यायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता मी हाताने संपूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या आणि छान प्रकारे पीठ एकजीव करून घेतलं हाताने। थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक तांदळामध्ये फरक असतो, काही तांदळाला पाणी जास्त लागतं, काही तांदळाला पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे शिजण्यासाठी थोडंसं कमी जास्त होतं। म्हणून मी एका साईडला थोडंसं पाणीही तापत ठेवलेलं होतं आणि जे काही उकळी आलेलं पाणी होतं 2 पातेले ज्याच्या मेजरमेंटनुसार घेतलेलं आहे त्यानुसार दुसऱ्या बाजूला पाणी देखील तापत ठेवलेलं आहे। खीर थोडी घट्ट वाटली तर पुन्हा त्याच्यात पाणी ओतण्यासाठी पाण्याला उकळी आलेली आहे। मी जे काही आपण बॅटर तयार केलेलं आहे तांदळाचं मिश्रणाचं ते ओतलेलं आहे। दुसऱ्या बाजूने हलवून घ्यायचं, माझ्याकडे काही सोबतीला कोणी नव्हतं म्हणून मी टाकलेलं आहे माझ्या एका हाताने, दुसऱ्या बाजूने पळीने हलवायचं माझं काम चालू होतं। तर बघू शकता पांढरी शुभ्र अशी मस्त खीर झालेली आहे। जशी आपण खीर बनवतो स्वयंपाकामध्ये तशाच प्रकारची ही रेसिपी आहे, फक्त फरक एवढाच की जास्त घट्ट जर झाली तर पापडी जाड होते आणि पातळ जर झाली तर पापडी चिटकून राहते। त्याच्यामुळे अगदी मीडियम असं आपल्याला मिक्सचर पाहिजे आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपण गरम साईडला ठेवूनच द्यायचं। तुम्हाला जर वाटलं की आपली पापडी फसू शकते तर माझ्या पद्धतीने करून बघा, 2 ते 3 ग्लास 2 ग्लासच्या तुम्ही पापड्या करून बघा, तुम्हाला करता आल्या तर अजून करता येईल। पण मी तर सांगू शकते की तुम्ही ही पापडी फसू शकणारच नाही, माझ्या पापड्या देखील फसलेल्या नाही आहे। छान प्रकारे हलवून घेतलेलं आहे, घोटून घ्यायचं पूर्ण
आता हा पांढरा शुभ्र कलर दिसत आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस असा काचेसारखा कलर दिसेल त्यावेळेस आपली खीर शिजलेली आहे असं समजून जायचं. आणि तुम्हाला तसंही समजत नसेल तर अशा प्रकारे थोडीशी खीर घट्ट झाली की मग त्याच्यामध्ये वरतून गरम पाणी ओतायचं. आणि मी तुम्हाला जसं सांगते पाण्यामधलं पीठ कसं चेक करायचं ते, तर पाणी माझं ऑलरेडी तयार होतंच गरम गरम, तर ते मी थोडंसं ओतून घेतलं. आणि मला ना थोडेसे सफेद पापड पाहिजे होते, त्याच्यामुळे मी जिरे हे लास्टला घातलेले आहे, कारण जिऱ्यामुळे कलर चेंज होतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस खीर शिजतील त्यावेळेस मी जिरे ॲड केलेले आहे. आणि प्रथमतः मी ज्या पापड्या केल्या होत्या अगोदर त्याचा थोडासा पिवळसर कलर होता, मला पांढरी शुभ्र पापडी पाहिजे होती म्हणून मी नंतर जिरे ॲड केलेले आहे. तुम्ही तीळ खसखस काहीही ॲड करू शकता. त्यानंतर मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे आणि जे पीठ होतं ते थोडंसं टाकून बघितलं. ज्यावेळेस पीठ असं पांगणार नाही, एकाच ठिकाणी थांबेल, त्याच वेळेस आपलं पीठ रेडी आहे. तर बघू शकता जिऱ्यामध्ये थोडासा कलर चेंज झालेलाच आहे, त्याच्यामुळे पापडी माझी थोडीशी अशी जाडसर आलेली होती. आणि सगळ्या काही पापड्या अशा प्रकारे आपण फॅनखाली घालून घ्यायच्या आहे प्लास्टिकच्या कागदावर. तेल पण लावायची गरज पडत नाही, पापडी खूप छान पद्धतीने निघते. फक्त पीठ योग्य प्रमाणात शिजवून घ्यायचं आणि छान प्रकारे मेजरमेंट घ्यायचं. मेजरमेंट जरी तुमचं चुकलं पण माझ्या पद्धतीने तुम्ही जर पीठ चेक वगैरे केलं तर खूप छान पद्धतीने पापडी तयार होते. मला एकटीला कोणाची गरजही पडली नाही, माझ्या पद्धतीने मी सगळ्या काही पापड्या घालून घेतल्या. तेल पण लावायची गरज पडत नाही, पापडी आपोआप निघून जाते. आणि फक्त एक लक्षात ठेवायचं की पापडी आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस पापडी दुपारी किंवा सायंकाळच्या टायमिंगला आपण ज्यावेळेस पूर्ण पापडी सुकते त्याच वेळेस पापडी काढायची आहे. नाहीतर काही लेडीज दुपारच्या टायमिंगला पापडी उलटतील तर पापड्या तुटून जातील आणि चांगल्या काही मग तुटल्यानंतर मग तुम्ही म्हणशाल की पापडी फसली म्हणून. तर नाही, माझ्या मेजरमेंटनुसार आणि मी जे सांगितलेल्या टिप्सनुसार पापडी जर केली तर अजिबात तुटणार नाही. बघू शकता सगळ्या काही पापड्या मी घालून घेतलेल्या आहे. थोडीशी जाडसर पापडी केलेली आहे मी, कारण माझ्या मागच्या वेळच्या पापड्या खूप काचेसारख्या पातळ झालेल्या होत्या आणि मला ही पांढरी शुभ्र अशी पापडी करायची होती खास अक्षय तृतीयाकरता. कारण रस जर म्हटला तर पापडी ही खूप छान लागते रसामध्ये पण. आणि वाळवणाचे पदार्थ आता ऊन तर भरपूरच आहे, पण घरामध्ये अशा पद्धतीने खूप छान अशा पापड्या होतात. तर खूप घाई करायची नाही पापड्या उलटण्याकरता, थोडासा टाईम लागून द्यायचा. पूर्ण सुकल्यानंतरच संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी उलटायचे आहे. तर बघू शकता आपल्या पापड्यांचा कलर वगैरे चेंज झालेला आहे, मस्तपैकी सगळ्या सुकलेल्या आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपण जे काल पापड केलेले होते ते आता सुकलेले आहे, तुम्हाला मी तळून दाखवते. तर चला, तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये, मस्त तुम्हाला पापड तळून दाखवते कशा प्रकारे झालेले आहे ते. तर छान असे पापड मस्त सुकवून तयार आहे. पूर्ण परातभर पापड झालेले होते, मोजलेले नव्हते मी, अंदाजेच आहेत पापड. तर 70 ते 80 पापड असतील. तर मस्त असे तेल तापत ठेवलेलं होतं, आता तळून बघायचे आहे. पापडीची जी ओरिजिनल साईज आणि तळल्यानंतरची जी साईज बघू शकता तुम्ही, खूप मस्त अशी तुम्हाला दाखवते मी. तर ही छोटी पापडी आहे, तळल्यानंतर खूप मोठी होईल. तर चला तळून बघूया छान अशी पापडी. की साधी आणि सरळ रेसिपी आहे आणि खूप छान अशा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या आपल्या रेडी आहे. तुम्हाला जर नक्की जर ही रेसिपी आवडली असल्यास आणि तुम्हाला जर अशा पापड्या करायच्या असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मस्त खुसखुशीत असे पापड आपले रेडी आहे. खूप छान असे मस्त तांदळाचे पापड झालेले, पांढरे शुभ्र. थोडेसे जिरे टाकल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे, पण अगदी मस्त अशा पापड्या झालेल्या आहे. तर चला भेटूया आता नवीन एका रेसिपीमध्ये, छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.